अरे या बांडगुळाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. आज या भोंदू बाबाबद्दल असं धक्कादायक सत्य माहीत होणार आहे जे तुम्ही कधी ऐकलंही नसेल. हा बाबा कोण आहे आपल्यातील बऱ्याचशा लोकांना माहिती असेल, त्यामुळं हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, जेणेकरून या बाबाचं सत्य प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये बागेश्वर बाबा म्हणजे धीरेंद्र शास्त्री या व्यक्तीची खूप जोरामध्ये चर्चा चालू आहे, खास करून मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमामुळे. आता बागेश्वर बाबा हा आपल्या महाराष्ट्रातला नाही, लोक याचे व्हिडिओ बघतात आणि लोक त्याच्यावरती श्रद्धा ठेवतात. भरपूर कमी लोक धीरेंद्र शास्त्रीला भेटायला गेले असतील, पण आपल्यातली बरीचशी लोक त्या बाबाचे व्हिडिओ पाहूनच त्याच्यावरती विश्वास ठेवत आहेत. नागपूरमध्येही तसंच काही झालं. अनेकांना वाटलं चला महाराष्ट्रामध्ये बागेश्वर बाबा आलेत, तिथं गेलं तर त्यांचं दर्शन होईल, प्रवचन ऐकायला मिळेल आणि इथूनच सुरू होतो सर्व खेळ. खरं तर धीरेंद्र शास्त्री या व्यक्तीने फक्त प्रवचन करण्यापुरतं मर्यादित राहायला पाहिजे नव्हतं, पण नागपूरमध्ये येऊन याने राजकारणात हात टाकला, इतिहासामध्ये हात टाकला. म्हणजे जिथं देवा धर्मावरती प्रवचन द्यायचा, तिथे हा बाबा लोकांना राजकारणामधील गोष्टी सांगायला लागला. जो इतिहास शेकडो वर्षापूर्वी घडून गेला, त्या इतिहासाबद्दल हा बाबा आपलं मत मांडायला लागला. याने काय केलं माहिती का, लोकांच्या श्रद्धेचा पूर्ण वापर केला आणि त्यांच्यावरती एका पक्षाचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. सर्वात अगोदर त्याच मंचावरून, ज्या मंचावरती मुख्यमंत्री फडणवीस बसलेले होते, समोर धीरेंद्र शास्त्री भाषण देत होता लोकांना, त्याच मंचावरती मुख्यमंत्री फडणवीस बसलेले होते. तिथूनच तो लोकांना सांगत होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल. हा धीरेंद्र शास्त्री छत्रपती महाराजांबद्दल म्हटला, शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते, त्यांच्याकडे पुढे युद्ध करण्याची ताकद राहिली नव्हती. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्वतः रामदास स्वामीकडे गेले. त्यांना सांगितलं मला युद्ध करायचं नाही, राज्यही नको, तुम्ही सांभाळा. म्हणजे या ठिकाणी धीरेंद्र शास्त्रीने पूर्णपणे इतिहासच बदलला. आता या धीरेंद्र शास्त्रीने लोकांसमोर इतिहास का बदलला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कमी का लेखलं हे आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे समजेल. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी काय नाही केलं, स्वराज्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं. जनतेला त्रास होऊ नये म्हणून शेवटपर्यंत लढत राहिले. पण अशा प्रकारचे बांडगुळे बाबा महाराष्ट्रात येतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीही बोलून जातात. बरं, या धीरेंद्र शास्त्रीने एवढंच वक्तव्य नाही केलं, त्याच मंचावरून आणखीन एक वक्तव्य केलं. हा बाबा म्हणतोय 4 मुलं जन्माला घाला, त्यामधील एक मुलगा RSSला द्या. आता RSS हा एक संघ आहे आणि हा बाबा धार्मिक बाबा आहे. संघ आणि या बाबाचा काही संबंध नाही. मग हा बाबा असं का म्हणतोय तुमचा एक मुलगा RSSला द्या? आपल्यामधील बऱ्याचशा लोकांनी या बाबाला पाहिलं, धीरेंद्र शास्त्रीला. लोक त्याला बागेश्वर बाबा म्हणतात. हा धीरेंद्र शास्त्री लोकांना चिठ्ठी बघून भविष्य सांगतो. चिठ्ठीमध्ये काहीतरी लिहितो आणि तो म्हणतो याप्रमाणे तुमचं भविष्य पुढं घडणार आहे. पण खरं वास्तव्य पाहिलं तर या बाबाला स्वतःचं भविष्य माहिती नसणार आणि हा बाबा दुसऱ्यांचं भविष्य सांगायला निघालाय. आपला मेन मुद्दा आहे या धीरेंद्र शास्त्रीचं मेन वास्तव्य पाहणं आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पूर्णपणे समजेल. पण काही लोकांचं शिक्षण झालेलं आहे, काही लोक शिकलेले नाहीत. अशी लोक धीरेंद्र शास्त्रीवरती विश्वास ठेवतात, इथपर्यंत ठीक आहे. पण जर शिकलेल्या लोकांनी धीरेंद्र शास्त्रीसारख्या बाबावरती विश्वास ठेवला तर अख्ख्या जनतेला एकच मेसेज जाईल, बाबाचं म्हणणं खरं आहे आणि हे बाबा खरं बोलतात. अशोक खरातबद्दल काय झालं हे आपण सर्वांनीच ऐकलं आणि पाहिलं. पण चांगल्या चांगल्या उच्च शिक्षित महिला त्या बाबाला भेटायला जायच्या. बरीचशी लोक आहेत जी अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही, पण विश्वास ठेवणारी तितकीच लोक आहे. यामध्येच आता एक घटना घडली. भारताचे सरन्यायाधीश राहिलेले भूषण गवई हे स्वतः त्या धीरेंद्र शास्त्रीला भेटायला गेले, त्यांच्याबरोबर फोटो काढले. काही लोक म्हणतात की भूषण गवई हे धीरेंद्र शास्त्रीच्या पाया पडले. भारताच्या सरन्यायाधीश पदावरती राहणारा एक व्यक्ती धीरेंद्र शास्त्रीसारख्या व्यक्तीच्या पाया पडतोय, मग अख्ख्या महाराष्ट्राला काय, अख्ख्या भारताला एकच मेसेज जाईल, हा बाबा खरा आहे, याचं प्रत्येक बोलणं खरं ठरतं. यानंतर धीरेंद्र शास्त्रीला नाही तर भारताचे सरन्यायाधीश राहिलेले भूषण गवई यांना अनेक लोकांनी ट्रोल केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक शिकवण दिली होती, शिक्षणाने माणूस मोठा होतो, अंधश्रद्धेने मोठा होत नाही. पण भूषण गवई यांच्या बाबतीत वेगळी गोष्ट आहे. ते एवढ्या मोठ्या पदावरती असताना अशा बाबांवरती विश्वास ठेवतात, त्यामुळं लोकांचा संताप वाढला. पॅन्थर संघटनेचे दीपक केदार यांनी तर स्पष्टपणे सांगितलं, भूषण गवई यांनी इथून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव कधी तोंडातून घेऊ नये.
ज्या बाबासाहेबांनी सांगितलं जादू टोना अंधश्रद्धा यासारख्या गोष्टी जगामध्ये नसतातच. कोणताही व्यक्ती आपल्या शिक्षणाने मोठा होतो आणि शिक्षणावरती विश्वास ठेवायला पाहिजे, अशा प्रकारच्या ढोंगी बाबांवरती नाही. पण यामध्ये सर्वात एक दुर्दैवी गोष्ट घडली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल या धीरेंद्र शास्त्रीने अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि त्यावेळेस त्या मंचावरती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः होते. पण तरी देखील त्यांनी या गोष्टीचा विरोध केला नाही. विरोध कधी केला माहिती का? जेव्हा लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली, लोक म्हणायला लागली हा बाबा महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव खराब करतोय, तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले धीरेंद्र शास्त्रीने चुकीचं वक्तव्य केले. तोपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस एकही शब्द बोलले नाहीत. मुळामध्ये हा बाबा एका पक्षाचा प्रचार करतोय आणि ते स्पष्टपणे दिसून येतोय कोणता पक्षाचा प्रचार करतोय. तो उघडपणे समाजासमोर म्हणतोय 4 मुलं जन्माला घाला, एक मुलगा RSSला द्या. आणि RSS ही कोणाची संघटना आहे, कोणत्या पक्षाशी संबंधित आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग जो बाबा राजकारणाशी निगडीत आहे, राजकारणाबद्दल बोलतो, त्याला फक्त एकच पक्षाचा प्रचार करायचा आहे. मग अशा बाबावरती लोकांनी विश्वास ठेवायला पाहिजे का?